नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 एक लेटेस्ट अपडेट आलेली। याच्या परीक्षा पॅटर्न मध्ये एक मोठा बदल झालेला आहे। ग्रुप लेवल टायमिंग आलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, या सर्वांविषयी माहिती आपण पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की या व्हिडिओच्या एंड मध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची अनाउन्समेंट जी आहे तर ती करणार आहे, जी तुम्हाला या धर्मादाय आयुक्तालयासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे। मोफत काही गोष्टी असणार आहे तुमच्यासाठी, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, याच्यामध्ये गट क पदासाठीचे मित्रांनो निरीक्षक S13 121 जागा, जबरदस्त फॉर्म आलेले आहेत मित्रांनो। निरीक्षकसाठी एमपीएससी वाले खूप सारे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले। टोटल 179 जागा जे आहेत तर ते आलेले आहेत। विधी सहाय्यक, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, वरिष्ठ लिपिक, तर या सगळ्यांसाठी अर्ज जे आहेत तर ते इथे आलेले आहेत। आणि याच्यासाठी मित्रांनो एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो जाहीर झालेला आहे। धर्मादाय आयुक्तालय विभाग भरतीसाठीची आपली रेकॉर्डेड बॅच जी आहे ना मित्रांनो, तर ते आपण लॉन्च केलेली आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। आणि या बॅचला जर GM10 कोड यूज करत असाल तर 10% सूट तुम्हाला मिळणार आहे। आणि आता हा जो नवीन पॅटर्न आलेला आहे मित्रांनो, या नवीन पॅटर्न नुसार आपल्या टेस्ट सिरीजवर खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे। पण तुम्हाला माहिती आहे सध्या दिवाळीची सुट्टी असल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला हे होतंय, तर दिवाळी नंतर तुम्हाला आपण धर्मादाय आयुक्तालयाची जी काही त्यांची पॅटर्न नुसार दिलेली आहे ना, ती सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। त्याची आपण सेपरेट एक घोषणा पण करणार आहोत। पण त्याची टेस्ट सिरीज जी आहे ना, महाराष्ट्रात सर्वप्रथम जे त्यांचं ग्रुप वाईज टाइम आहे तर ती इग्नाइट अकॅडमीनेच इंट्रोड्यूस केलं होतं आपल्या टेस्ट सिरीज मध्ये। ते टेक्निकल गोष्टी आहेत त्या थोड्याशा, पण त्या सगळ्या टेक्निकल बाबी असलेली जे काही टेस्ट सिरीज असेल तर ती लवकरच तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालेली दिसेल। यांनी काय नोटिफिकेशन दिलेले पाहूया। धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग म्हणजे ग्रुप लेवल टायमिंग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला ABCD असे 4 ग्रुप असतील। प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील। प्रत्येक विभागासाठी 30 मिनिटं एवढा वेळ जो आहे तर तो दिला जाईल। आणि एकदा का वेळ पूर्ण झाला तर तुम्ही पुढच्या विभागाला जातात। मागच्या विभागाला तुमचा रिव्हर्स येता येणार नाही, कारण की हा फक्त 1 वे असतो मित्रांनो। आता मी तुम्हाला डायरेक्टली ग्रुप लेवल टायमिंग सांगतो। बघा, हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर साठी बघा 3 विभाग असतील, ABC। 20 प्रश्न असतील प्रत्येक विभागात। प्रत्येक विभागावर 25 प्रश्न असतील। त्याच्यामध्ये बघा, मराठीचे 5, याचे 5, 5, 5, 5, 5 असतील, 5, 5। आता ग्रुप A चा जोपर्यंत 25 मिनिटं टाइम होत नाही तोपर्यंत B ला जाता येत नाही, B वरून C ला जाता येत नाही, तर अशा पद्धतीचं असतं। त्याच्यानंतर महत्वाचं ते म्हणजे इन्स्पेक्टर, निरीक्षक आणि सिनियर क्लर्क याचा जो ग्रुप टायमिंग आहे हा सेम ज्या पद्धतीने नवी मुंबईचा होता त्याच पद्धतीने बघा नवी मुंबईला पण अशाच पद्धतीने ग्रुप लेवलचा टायमिंग जो आहे तो आलेला होता। याच्यामध्ये काय असेल बघा, प्रत्येक विभागात तुम्हाला इथं 25 प्रश्न पाहायला मिळत आहेत का, आणि प्रत्येक विभागासाठी 30 मिनिटाचा वेळ असणार आहे। आता हे कशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही परीक्षेला गेले, बसले वगैरे, तुमच्यासमोर एक ग्रुप A ओपन येईल। या ग्रुप A मध्ये काय असतील मित्रांनो, मराठीचे सलग 6 प्रश्न असतील, इंग्रजीचे सलग 6 प्रश्न, GK चे सलग 6 प्रश्न आणि रिझनिंगचे मात्र इथं 7 प्रश्न। खूप सारे विद्यार्थी म्हणत होते अंकगणित येणार आहे, मित्रांनो अंकगणित येणार नाही, रिझनिंग येणार आहे, हे पण इथून कळतं आपल्याला। आता एखादा विद्यार्थी काय म्हणेल की सर माझं थोडं स्ट्रॉंग आहे अभ्यास, मी 10 मिनिटातच सॉल्व्ह करून टाकलं सगळं ग्रुप A, तर मी ग्रुप B वर जाता येईल का, मला ग्रुप B वर जाता येईल का? तर याचं उत्तर आहे नाही मित्रांनो, तुम्ही इथं जाऊ शकत नाही तुम्ही, जोपर्यंत तुमचे हे 30 मिनिटं कंप्लीट होत नाही। 30 मिनिटं झाली तर तुम्ही ऑटोमॅटिक ग्रुप B मध्ये जातात। मग दुसरा असा प्रश्न येईल मित्रांनो की समजा सर मी ग्रुप B ला होतो आणि मला अचानक आठवलं की ग्रुप A चं उत्तर हे होतं, मला अचानक आठवलं, तर मी रिव्हर्स जाऊ शकतो का तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी? याचं उत्तर आहे नाही, तुम्ही रिव्हर्स नाही येऊ शकत। एकदा ज्या ग्रुपमध्ये राहताल त्या ग्रुपमध्ये 30 मिनिटं तुम्हाला टाइम स्पेंड करावा लागेल। जरी 5 मिनिटात झालं, 20 मिनिटात झालं, आणि जर तुम्हाला जास्त टाइम लागत असेल तरी टाइम देत नाही, ते लक्षात घ्या। 30 मिनिटं डायरेक्ट आखून दिलेले आहेत, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C। आणि उमेदवार कन्फ्युज होतात बरं का, जे कोणी उमेदवारांना सवय नसते ना अशा पद्धतीने। DMAR ला बऱ्यापैकी उमेदवार फर्स्ट टाइम गेले होते, तर असा ग्रुप टायमिंग आला ना, अत्यंत गोंधळून गेले, काहीच कळायचं नाही, कुठून मराठीचे प्रश्न यायचे, इंग्लिशचे, म्हणजे ते काय होतं एकीकडून मिसाईल येते, वरून काहीतरी गोळ्या येतात, म्हणजे ते असं वाटतं उमेदवारांना एका युद्धामध्ये। तर तुम्हालाही तसं वाटू शकतं, त्यामुळेच तुम्ही या ग्रुप लेवल टायमिंगची सवय करून घेणं हे फार गरजेचं आहे। डेमो टेस्ट ही नक्की देऊन जा मित्रांनो, प्रत्येकाने आधी टेस्ट याची देऊन जा, कारण की हा जो पॅटर्न आहे ना हा नवीन आहे खूप साऱ्या उमेदवारांसाठी ग्रुप लेवल टायमिंगचा। आता हा ग्रुप A, B, C, D हा अशा पद्धतीने असतो मित्रांनो, आणि ते इतके हुशार आहेत ना मित्रांनो, ते खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करतात हा ग्रुप। जनरली ते कशा डिझाईन करतात, आतापर्यंत लेखा कोशागाराला हा सर्वप्रथम आलेला आहे, त्याच्यानंतर नवी मुंबईला आलेला होता,
सेमियारला आले, बऱ्यापैकी परीक्षण आलेलं आहे. हे काय करतात माहितीये का मित्रांनो, ग्रुप ए ना सोपा देतात थोडासा, म्हणजे हा आहे ना तुमचे 15 मिनिटातच होऊन जातो काहींचा ए. त्याच्यानंतर बी थोडा अवघड करतात, याला लागतो 20 एक मिनिटं. त्याच्यानंतर याला लागेल तुमचे 25 एक मिनिटं लागून जातील तुम्हाला सी ला. आणि डी ला काय होतं मित्रांनो 32 ते 35 मिनिटांपर्यंत लागतात काहींना. आता ते डिफिकल्टी लेवलवर पण असतं ते, पण जनरली काय होतं की शेवटचा जो सेक्शन असतो ना डी सेक्शन, त्याला मात्र रिझनिंगचे प्रश्न सॉल्व्ह होत नाही, किंवा ज्या विभागात रिझनिंगचे बघा इथे 7 प्रश्न आहेत ना, इथं वेळ लागू शकतो तुम्हाला कधी कधी. ते काय करतात मुद्दामून एखादा ग्रुप हे अवघड टाकतात की ज्याला वेळ पुरला नाही पाहिजे. आलं का, त्यांचा उद्देश तोच आहे की तुमचा वेळेमध्ये कॅल्क्युलेशन बिघडवणे, कारण की ज्याच्या माध्यमातून त्यांची विद्यार्थ्यांची टेस्ट घेता येईल आणि कट ऑफवर याचा परिणाम होतो मित्रांनो, ग्रुप लेवल टायमिंगचा परिणाम होतो. तर हे अशा पद्धतीने हे ग्रुप जे आहेत डिझाइन केलेले असतात. म्हणून तुम्हाला याच्यातले काही ग्रुप एकदम सोपे येतील आणि काही ग्रुप थोडेसे जे आहेत तर ते अवघड येतील, किंवा त्यांची प्रश्नांची लेंथ तुम्हाला जास्त इथं पाहायला मिळू शकते. ओके, नवी मुंबईला अशाच पद्धतीने ग्रुपचा जो टायमिंग आहे तर तो इथं आलेला होता मित्रांनो. आणि नवी मुंबईचा जो पेपर झालेला होता ना, तर मी तुम्हाला असं सांगेल की नवी मुंबईचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करा, तो क्लर्कचा. वाटल्यास मी तुम्हाला तो जो पेपर आहे ना तर तो उपलब्ध करून देतो वाटल्यास. बघा इथं हा पेपर आहे, तुम्हाला टेलिग्रामला मी हा उपलब्ध करून देईल. क्लर्कचा पेपर आहे, फ्री ऑफ कॉस्ट असेल. फक्त प्रत्येकाने कमेंटमध्ये पीडीएफ हे टाईप करायचं. मी तुम्हाला पीडीएफ मध्ये कमेंटमध्ये त्याची लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करून देईल. कमेंटमध्ये पीडीएफ टाईप करा आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी ते सॉल्व्ह करू शकतात. तर याच्यामध्ये ग्रुप वाईज टायमिंग आहे मित्रांनो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदम प्रॉपरली दाखवतो बघा. हे मराठीचा 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न, 4 प्रश्न, 5 प्रश्न, 6 प्रश्न, 7 प्रश्न. ठीक आहे, मराठीचे 7 आले. आता लगेच इंग्लिश सुरू झालं, पाहिलं का तुम्ही, आता लगेच इंग्लिश सुरू झालं. बघा इंग्लिश मध्ये त्यांनी पॅसेज इथं विचारलेला होता. बघा इंग्लिशचे 7 प्रश्न, लगेच काय सुरू झालं, जीके सुरू झाला. आला का बघा, जीके 1 इथं हा शब्द मे बी तुम्हाला दिसत असेल नसेल. बघा इथं दिसतोय जीके 1 सेक्शन, जीके 1, जीके 2, जीके 3 अशा पद्धतीने ते चालतं मित्रांनो. कळालं का तुम्हाला, हा पॅटर्न अशा पद्धतीने असतो. आता हे झालं का, लगे बघा रिझनिंग 1 इथं लगे रिझनिंगचे प्रश्न झाले. आता बघा हे रिझनिंगचे संपले ना, लगे तुमचे मराठीचे चालू होतील. तुम्हाला दाखवतो लगेच. लगे मराठीचे प्रश्न सुरू झाले. तर हा ग्रुप वाईज टाइम हा सर्वप्रथम नवी मुंबईला चांगल्या पद्धतीने होता. लेखा कोशागारेला पण होता, त्याच्या पण प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकतात. पण ही प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे, ही एक प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करा हे चांगल्या पद्धतीने. आणि याच धर्तीवर आपण काय करतोय, आतापर्यंत आपल्याकडे जो लेखा कोशागारेचा आणि नवी मुंबईचा एक्सपिरियन्स आहे, त्याच धर्तीवर आमची संपूर्ण टीम ही तुमच्यासाठी टेस्ट सिरीजवर काम करते. धर्मदाय आयुक्तालयाचा सिलेबस थोडा वेगळा आहे मित्रांनो बाकीच्यांपेक्षा. याच्यामध्ये रिझनिंगचा किंवा इकॉनॉमी हा विषय दिलेला नाही, तुम्ही पाहिलं असेल. आणि सायन्स हा विषय इथं दिलेला आहे आवर्जून, म्हणून ते सायन्सवरचे प्रश्न तयार करायचे. तर हे सर्व आमची टीम त्याच्यावर काम करते. लवकरच तुम्हाला याची सर्व टेक्निकल बाबी असलेल्या, म्हणजे ग्रुप वाईज टायमिंग, ते ग्रुपनुसारचे प्रश्न 6-6, 7-7 प्रश्न, ते तसं अरेंज करून तुम्हाला लवकरच आपले टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देऊ. तरी अशा पद्धतीने ही टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. कमेंटमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, पीडीएफ टाईप करा. तुम्हाला मी याची पीडीएफ जी आहे तर मी शेअर करतो. ओके, चला बाकी हे लीगल असिस्टंट ग्रुप बी, त्याचा हा आपल्याला ग्रुप ए बी सी डी अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तर तो पाहायला मिळतो. ओके, आता निगेटिव्ह मार्किंग आहे का, खूप सारे विद्यार्थी म्हणतात निगेटिव्ह. आतापर्यंत नाही. याचं उत्तर काय देईल मी, एकदम सेफ उत्तर तुम्ही, आतापर्यंत नाही. कारण की एखादा असंच झालं, आय थिंक ते अंगणवाडी ICDS ला असंच झालं की सुरुवातीला नव्हतं, पण जेव्हा हॉल तिकीट आलं ना, हॉल तिकीटवर दिसलं की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. तर असं होऊ शकतं, हॉल तिकीट जोपर्यंत येत नाही, हॉल तिकीटवर कधी कधी शेवटचा चान्स असतो त्यांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम द्यायला. तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आतापर्यंत तो उत्तर आहे नाही आहे. आतापर्यंत त्यांची कुठली अशी अपडेट आलेली नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला असेल. शक्यतोवर TCHच्या याच्यात नसतो, पण मागे एकदा झालेलं होतं, म्हणून तेव्हापासून ते आपण सावध भूमिका घेतो. म्हणून जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही, हॉल तिकीटवर जोपर्यंत त्याचं येत नाही की नाही आहे किंवा आहे, त्यावर तरच आपल्याला जे आहे तर ते कळत असतं. म्हणून आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आली तर कट ऑफवर परिणाम होतोच मित्रांनो. ओके, तर या सगळ्या गोष्टी असतात. अभ्यासक्रम पण यांनी चांगल्या पद्धतीने जाहीर केलेला बघा, मराठी, इंग्लिश आणि बुद्धिमापन चाचणी. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये इतिहास दिलेला आहे, भूगोल दिलेला आहे, त्याच्यानंतर राज्यशास्त्र दिलेलं आहे, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी. तुम्ही पाहिलं असेल तर इकॉनॉमी हा विषय त्यांनी दिलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. आता धर्मदाय आयुक्तालयाची जी ऑनलाईन बॅच आहे तर ती पण तुम्ही जॉईन करू शकता. परीक्षा याची कधी होणार आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल
तर लवकरच आपण याच्यावर पण एक डिटेल व्हिडिओज आहेत तर ते घेऊन येणार आहोत. आणि परीक्षा दिनांक असा पण जाहीर होणार आहे मित्रांनो. आता काही दिवसातच परीक्षा दिनांकाची त्यांची एक स्पेशल नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर येईल, तेव्हा येत्या काही 2-3 दिवसातच तुमचं एक्झाम डेटचं पण जे आहे तर ते कळून जाणार आहे. बॅचेस विषयी संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. चला तर मग आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.